नमस्कार मंडळी, आपल्या मराठीमध्ये एक खूप मार्मिक म्हण आहे, बी तसं रोपटं आणि गुरु तसा शिष्य. धनंजय मुंडे यांनी 2 बायका केल्या, मग त्यांचा खास माणूस वाल्मिक कराड कसा काय मागे राहणार? एकदा गुरुने मार्ग दाखवला की शिष्य तर त्या मार्गावरती पुढे जाणारच ना. पण समजून घ्या की हा वाल्मिक कराड कुठून आलाय आणि कुठं पोहोचलाय. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी, पाण्याचा ग्लास भरून देणारा हा माणूस आज कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. आणि त्याच्या नावावरतीच नाही तर त्याच्या बायकोच्या, त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावरती, मुलांच्या नावावरती कोट्यवधीची संपत्ती याने गोळा केली आहे. हा सगळा खेळ नेमका आहे तरी काय? वाल्मिक कराड याची दुसरी बायको कोण आहे आणि त्यांच्या नावावरती कुठे कुठे आणि किती किती संपत्ती आहे हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, त्याची संपत्ती पाहून तुम्ही थक्क नक्कीच व्हाल. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. वाल्मिक कराड हा माणूस एकेकाळी बीड मधला घरगडी एक गरीब पोरगा होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करायचा. चहा दे, पाणी दे, गाडी धू असे साधी साधी कामं हा पोरगा करायचा. पण म्हणतात ना, जिथं राजकारण तिथं संधी, आणि ही संधी वाल्मिक कराडनं बरोबर हेरली. गोपीनाथ मुंडे गेले आणि वाल्मिक कराडनं धनंजय मुंडे यांचा हात धरला. आणि मग काय, हळूहळू घरगडी पासून तो बनला धनंजय मुंडेचा खास माणूस. फक्त माणूस नाही तर हा वाल्मिक कराड संपत्तीचा खजिना बनलाय. पण हे कसं काय झालं? काही लोक म्हणतात खंडणी, काही लोक म्हणतात गुन्हेगारी, काही लोक म्हणतात दमदाटी. पण जे काही असेल ते असो, पण आज वाल्मिक कराडकडे करोडोंची मालमत्ता आहे हे मात्र खरं. आणि त्यातलं बरंच काही त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावरती देखील केलं आहे, आणि जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा सगळा उलगडा केव्हा झाला? तर आरोपी वाल्मिक कराड याच्या ठाव ठिकाणाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी जेव्हा CIDच्या तपास अधिकाऱ्यांनी 150हून अधिक व्यक्तींची कसून तपासणी केली, तेव्हा वाल्मिक कराड याच्या पत्नीशिवाय चौकशीसाठी आलेल्या अन्य 2 महिलांबाबत बरीच चर्चा रंगली होती. त्यापैकी एक होत्या संध्या सोनवणे, ज्या नगर जिल्ह्यातील जामखेडच्या रहिवासी असून अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत. तर दुसऱ्या महिलेचे नाव होतं ज्योती मंगल जाधव. स्वतःच्या वाहनातून उतरताना चेहऱ्याला रुमाल बांधून बीडच्या CID कार्यालयात प्रवेश करतानाचे ज्योती मंगल जाधव यांचे छायाचित्र त्यावेळी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले होते. CIDनं 2दा या महिलेची चौकशी केली. वाल्मिक कराड यांच्याशी त्या महिलेचा नेमका काय संबंध आहे याबाबत अनेक अंदाज बांधले गेले. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ज्योती जाधव या वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी असल्याचा धक्कादायक दावा देखील केला होता. आणि असाच रिपोर्ट ABP न्यूजनं देखील दिला होता. वाल्मिक कराडची दुसरी बायको ज्योती मंगल जाधव हिच्या नावावरती संपत्तीचा डोंगर आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोरच अर्थात FC रोड वरती एक भली मोठी इमारत आहे. त्यात या महिलेच्या नावावरती 2 ऑफिस स्पेसची खरेदी केल्याची कागदपत्र सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होत आहेत. त्यात 6व्या मजल्यावरती 111B नंबरचं ऑफिस आहे, ज्याचं क्षेत्रफळ 54.51 चौरस मीटर आहे. याशिवाय बंदिस्त बाल्कनी 8.85 चौरस मीटर एवढ्या जागेवरची आहे. आणि यासोबतच काही जागा पार्किंगसाठी देखील खरेदी केल्याचं या कागदपत्रातून समोर आलेलं आहे. तर दुसरे 610C नंबरचे कार्यालयीन कामकाजाचे ऑफिस आहे, ज्याचं क्षेत्रफळ 54.71 चौरस मीटर एवढं आहे. 18.64 चौरस मीटरची बाल्कनी देखील या फ्लॅटला, या ऑफिसला आहे. शिवाय पार्किंगचा एरिया देखील कागदपत्रांमध्ये खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे. FC रोड वरील मोकेच्या ठिकाणी असणारा बाजारभाव कमीत कमी 40,000 रुपये स्क्वेअर फूट एवढा आहे. त्यानुसार या 2 ऑफिस स्पेसची किंमत करोडोंच्या घरात जाते. मंडळी, एवढंच नाही तर मगरपट्टा सिटीमध्ये अॅमनोरा पार्क टाउनशिप मधल्या 17व्या मजल्यावरती यांचा एक फ्लॅट देखील असल्याचं समोर आलेलं आहे. याशिवाय बीडच्या मांजरसुबा परिसरात 9 एकरची जमीन आहे, परंतु
आजूबाजूचे शेतकरी जे आहेत त्यांनी असा आरोप केलाय की मांजरसुबा मध्येच अजून जवळजवळ 50 एकरची जमीन ज्योती जाधव यांनी खरेदी केलेली आहे आणि त्यावरती एका रेस्टॉरंट बांधण्याचं कामकाज देखील चालू होतं। आमदार सुरेश धस यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये पुणे शहरात वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती आणि प्रॉपर्टी असल्याचं समोर आणलं होतं। पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात जवळपास 115 कोटींची प्रॉपर्टी असल्याचं धसांनी सांगितलं होतं। पुण्यातील मगरपट्टा येथे वाल्मिक कराडनं ड्रायव्हरच्या नावावरती संपूर्ण फ्लोअरचं बुकिंग केलेलं होतं। अॅमनोरा पार्क मगरपट्टा सिटी येथे एका फ्लॅटच्या किमती 15 ते 20 कोटीच्या घरात आहेत आणि फ्लोअरची किंमत 75 कोटी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं होतं। मंडळी, वाल्मिक कराडच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ईडीची देखील या प्रकरणामध्ये एंट्री होऊ शकते। असं झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण वाल्मिक कराड संबंधित लोकांची बेकायदा संपत्ती जप्त होऊ शकते आणि त्याचा फटका धनंजय मुंडेला बसू शकतो। तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं? ईडीची चौकशी या आर्थिक व्यवहारामध्ये झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? आणि जर झाली तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात का? तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती जे काही वाटत असेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी सगळ्या कमेंट नेहमीच वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करत असतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।